टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। महायुतीत प्रवेश बंदीबाबत येत्या 2 दिवसात बैठक होण्याची शक्यता। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक होण्याची शक्यता। तसंच तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची बैठक होणार। उपमुख्यमंत्री शिंदे आणि रवींद्र चव्हाण आज एकाच मंचावर येण्याची शक्यता। आज डोंबिवलीत क्रीडा संकुलाचं भूमिपूजन आणि सावित्रीबाई नाट्यगृहाचं नूतनीकरण। महायुती कायम राहील का हा प्रश्न विचारण्यासारखा नाही। निवडणुकांमध्ये किरकोळ वाद झाला म्हणजे महायुती तुटेल असं नसतं। मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। राज्यातील सर्व निवडणूक प्रक्रिया 31 जानेवारीपर्यंत संपवावीच लागेल। सुप्रीम कोर्टाचे आदेश। कोणतंही कारण देऊन निवडणुका पुढे ढकलता येणार नाही। सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट। नगरपरिषद नगरपंचायतीचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर होतील। कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या सर्व याचिकांवर हायकोर्टात सुनावणी होणार। मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे सुनावणी होणार। राज्य सरकार किंवा निवडणूक आयोगावर हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त। राज्य निवडणूक संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतरच राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार। राज्य निवडणूक आयोगाची माहिती। पाऊस आणि अतिवृष्टीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या। वांद्र्यानंतर वरळीत भाजप ठाकरे सेनेत कामगार युनियनवरून वाद। सेंट रेजिस हॉटेलमध्ये पोलिसांकडून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न। मुंबईत हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीनं संघटना नोंद झाल्याचा आरोप। युनियन काढण्याचा सर्वांना अधिकार पण राडा करू नये। वरळीतील राड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सल्ला। कामगारांच्या हितासाठी काम करायला हवं असंही वक्तव्य। ठाण्यातील मतदार यादीत 83,644 संभाव्य दुबार नावं। प्रत्येक प्रभागात 200 ते 300 नावं दुबार असल्याचं यादीवरून स्पष्ट। 250हून अधिक हरकती सूचना निवडणूक विभागाला प्राप्त। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सी वोटरच्या सर्व्हेनुसार सरकारचा रिपोर्ट कार्ड समोर। विश्वासार्ह नेता म्हणून 35.7% जनतेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पसंती, तर 17.8% जनतेचा कौल शिंदेंच्या बाजूने। सी वोटरच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्राच्या इतिहासात भाजपची ऐतिहासिक कामगिरी। भाजपला सर्वाधिक 35% जनतेचा कौल। आपल्या खासदाराच्या कामगिरीवर 39% खुश। मुंबईतील मेट्रो नेटवर्क, कोस्टल रोड या प्रकल्पांवर सरासरी 35% लोकांची पसंती। मुंबईतील भविष्यातील गरजांशी प्रकल्प सुसंगत असल्याचं लोकांचं मत। सी वोटरचा सर्व्हे। मिलिंद नार्वेकरांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन। महायुतीच्या वर्षपूर्तीनंतर नार्वेकरांकडून फडणवीसांचं अभिनंदन। फडणवीसांनी तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन इतिहास घडवला। विरोधकांना चितपट करून आभाळ दाखवलं। चित्रा वाघ यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक। मुंबईतील दादरमधील चैत्यभूमीवर भीम अनुयायींची मोठी गर्दी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी दादरमध्ये एकवटले। तर छत्रपती शिवाजी महाराज पार्कात महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलिसांचा मोठा बंदोबस्त। ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पोलिसांकडून वाहनांची तपासणी। प्रत्येक ऑटो रिक्षाची तपासणी। महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर राज्यपाल आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून बाबासाहेबांना अभिवादन। वंचितचे नेते आणि बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकरांचीही उपस्थिती। पुढच्या महापरिनिर्वाण दिनाच्या आधी बाबासाहेबांचं स्मारक तयार करू, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। तर भारताचं संविधान महत्त्वाचं। संविधान प्रत्येकाचं कल्याण करू शकतं। भारतातील संविधान हे जगातलं सर्वोत्तम संविधान। फडणवीसांची प्रतिक्रिया।